प्लास्टर ऑफ पॅरिसच्या म्हणजे पीओपी गणेश मूर्तींवर बंदीची अंमलबजावणी तातडीनं केल्यास मूर्ती व्यवसायावर अवलंबून असणारे हजारो कामगार बेरोजगार होण्याची शक्यता आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही या बंदीचा मोठा फटका बसणार आहे। त्यामुळे पीओपी मूर्ती बंदीची अंमलबजावणी तातडीनं न करता मूर्तिकारांना किमान 5 वर्षांचा संक्रमण कालावधी द्यावा अशी मागणी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीनं मुंबई महापालिकेकडे केली आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महापालिका प्रशासनानं पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी सुरू केली आहे। त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव समन्वय समितीनं पर्यावरण संरक्षणासह गणेशोत्सवाची परंपरा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं हित आणि हजारो मूर्तिकारांचा रोजगार यांचा समतोल राखणारं धोरण स्वीकारण्याची मागणी ही करण्यात आली आहे। त्यासाठी बृहन्मुंबई गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरेश दैबावकर यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव यांना निवेदन दिले।